परदेशात पैसे कमावण्यासाठी गेलेला अमोल आज पूर्ण 3 वर्षानंतर आपल्या मायदेशी भारतात परत येत होता. विमानातून उतरल्यानंतर तो मुंबई रेल्वे स्थानकावर जातो आणि ट्रेनमध्ये बसतो आणि आपल्या शहराकडे जायला निघतो. अमोलची ट्रेन त्याचे शहर येण्याच्या आधी एका स्टेशनवर काही काळ थांबते. त्या ट्रेनला तिथे सुमारे 30 मिनिटे ब्रेक लागतो. भरपूर वेळ ट्रेन थांबणार आहे या विचाराने अमोल खाण्यासाठी काही साहित्य घेण्यासाठी खाली उतरला. तो ट्रेनमधून खाली उतरताच त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. त्याला तिथे त्याचे म्हातारे आई वडील आणि त्याची बायको रेल्वे स्टेशनवर भीक मागत असताना दिसले. त्यांचे अमोलकडे लक्ष नव्हते. समोरच्या लोकांना भीक मागताना ते म्हणत होते, साहेब मला थोडे पैसे द्या, मी 2 दिवस झाले काहीच खाल्लेले नाही. आपल्या आई वडिलांची अशी अवस्था पाहून अमोलला धक्काच बसला. त्याचे डोळे पाणावले. अमोलच्या बायकोचे लक्ष आपल्या नवऱ्यावर गेले. आपल्या नवऱ्याला समोर पाहताच अमोलची बायको जागीच रडायला लागली. अशी कोणती मजबुरी होती की अमोल परदेशात गेल्यावर त्याचे आई वडील आणि बायकोला भीक मागावी लागली. अमोल एक मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलगा होता. ते 2 भाऊ होते. एक अमोल आणि दुसरा सूरज. दोघांचेही लग्न झाले होते, पण अमोलची वहिनी थोड्या तापट स्वभावाची होती. सूरजचे लग्न आधीच झाले होते कारण तो घरातला मोठा होता. बायको घरात आली पण ती रागीट आणि तापट स्वभावाची निघाली. वहिनीच्या जाळ्यात अडकून अमोल सर्व काही विसरून गेला. जोपर्यंत अमोलचे लग्न झाले नव्हते त्याच्या वहिनीने त्याला तिच्या दुष्ट जाळ्यात अडकवले होते. ती अमोलला तिच्या गोड बोलण्याने एवढी प्रभावित करायची की ती जे काही सांगेल तसा तो वागायचा आणि तसेच करायचा देखील. एक दिवस अमोलचेही लग्न झाले. अमोलच्या बायकोचे नाव सुधा होते. जसे तिचे नाव तसे तिचा स्वभाव देखील साधा सरळ होता. सुधा ही एका गरीब कुटुंबातील मुलगी होती, पण खूप चांगली संस्कारी मुलगी होती. सुधा तिच्या सासरी तर आली पण तिला कधीच तिच्या नवऱ्याचे सुख मिळालेच नाही. अमोल जेव्हाही कामावरून घरी यायचा तेव्हा तो तिच्याशी कधीच सरळ भाषेत बोलत नव्हता. कधी प्रेमाने बोलायचा देखील नाही. तो त्याच्या बायकोसोबत कधीच सुखदुःखाच्या गप्पा गोष्टी करत नव्हता आणि जर कधी सुधा स्वतःहून त्याच्याजवळ आली, त्याच्याशी प्रेमाने बोलण्याचा प्रयत्न केला किंवा त्याच्यावर हक्क बजावण्याचा प्रयत्न केला तर तो तिच्यावर रागवायचा, ओरडायचा, तिच्याशी भांडायचा. एकंदरीत सुधाला कधी तिच्या नवऱ्याचे सुख मिळालेच नाही. नवरा म्हणजे काय असतो, कोण असतो, कसा असतो हे तिच्यासाठी अजूनही एक कोडेच होते. अमोल त्याच्या वहिनीच्या तावडीत अडकलेला असल्यामुळे जसे त्याची वहिनी सांगेल तसे तो वागायचा. काही वेळेस वहिनीच्या बोलण्यात येऊन सुधाला अमोलकडून मारहाण देखील झाली. जेव्हा अमोल आणि त्याची वहिनी सुधाला खूप त्रास देऊ लागले आणि विनाकारण भांडण करू लागले तेव्हा सुधाने तिच्या चुलत भावाला फोन करून तिच्या सासरी बोलावून घेतले. कारण तिचं या जगात दुसरं कुणीही नव्हतं. तिचे आई वडील तिला सोडून कधीच देवाघरी निघून गेले होते. तिचा भाऊ येतो आणि ती त्याच्यासोबत माहेरी निघून जाते. तर दुसरीकडे अमोलच्या वहिनीला फक्त पैशांशी घेणं देणं होतं. ती अमोलला म्हणते की अमोल, मी ऐकलंय की लोक परदेशात जाऊन खूप पैसे कमावतात, तुम्हीही तेच करा. काही महिने परदेशात राहून जीवतोड मेहनत करून पैसे कमवा. पैसे जास्त असतील तर तुमचे आणि माझे आयुष्यही खूप मजेत जाईल. मग मलाही तुमच्यासोबत परदेशात घेऊन चला. आता तो वहिनीचे बोलणे टाळू शकत नव्हता. त्याला 1-2 महिन्यातच विजा मिळाला आणि तो परदेशात निघून गेला. परदेशात जाण्यापूर्वी तो आपल्या आई वडिलांची जबाबदारी त्याचा मोठा भाऊ सूरज आणि वहिनी यांच्यावर सोपवून गेला. त्यांचा सांभाळ करण्याची आणि त्यांचा खर्च उचलण्याची जबाबदारी त्यांच्यावर टाकली. तो सांगतो की मी परदेशातून पैसे पाठवत राहीन, तुम्ही आईबाबांची चांगली काळजी घ्या. पण त्याची वहिनी तिचा नवरा सूरजला सांगते की जोपर्यंत अमोल परदेशात गेला आहे तोपर्यंत तो परत येण्यापूर्वी म्हातारा म्हातारीच्या नावावर जी काही शेती आणि मालमत्ता आहे ती आपल्या नावावर करून घेऊ. हे भविष्यात आपल्यासाठी उपयुक्त ठरेल. सगळी मालमत्ता आपल्या नावावर झाली तर आपल्याकडे पैसाच पैसा असेल.
सूरजच्याही मनात संपत्तीचा लोभ निर्माण झाला आणि त्याच्या बायकोने सांगितल्याप्रमाणे त्याने तेच केले. तहसीलमध्ये जाऊन वकिलांसोबत आधीच सगळी सेटिंग करून घेतली. तो आपल्या म्हाताऱ्या आई-वडिलांना तहसील ऑफिसमध्ये असे सांगून घेऊन गेला की सरकारी योजना आल्या आहेत, तुम्हाला म्हातारपणात पेन्शन मिळेल. बिचारे म्हातारे आई-वडील आपल्या मुलावर विश्वास ठेवतात आणि फसवणुकीने त्यांच्या मुलाच्या म्हणण्यानुसार ते त्यांची सर्व मालमत्ता, शेत जमीन, सर्व जंगम मालमत्ता त्यांच्या मोठ्या मुलाच्या नावावर हस्तांतरित करतात. आणि हा सगळा डाव फक्त अमोलच्या वहिनीनेच केलेला होता. तिनेच तिच्या नवऱ्याच्या मनात पैशांचे आमिष भरवले. सगळी संपत्ती स्वतःच्या नावावर करून झाल्यावर त्यांनी आपल्या म्हाताऱ्या आई-वडिलांना घराबाहेर काढले आणि घराला कुलूप लावून बाहेर निघून गेले. आता म्हाताऱ्या आई-वडिलांच्या नावावर काहीही शिल्लक राहिले नव्हते. ना त्यांच्याकडे पैसा होता, ना काही इन्कम सोर्स ज्याने ते स्वतःचे पोट भरू शकतील. शेवटी ते त्यांच्या गावापासून काही अंतरावर असलेल्या रेल्वे स्टेशनवर भीक मागायला मजबूर झाले. जे कोणी खायला द्यायचे तेच खाऊन जेमतेम त्यांचे दिवस काढत होते. तर दुसरीकडे अमोलची बायको सुधा, तिचीही परिस्थिती काहीशी अशीच झाली होती. काही दिवस तर तिच्या चुलत भावाने आणि वहिनीने तिला स्वतःसोबत ठेवले, पण नंतर तिची वहिनी तिला टोमणे मारायला लागली. पण सुधा प्रत्येक गोष्ट सहन करायची. पण सगळ्या गोष्टीचीही काही लिमिट असते आणि त्या लोकांनी सर्वच हद्द पार केली होती. त्यामुळे एके दिवशी सुधा वैतागून ते घर सोडून बाहेर पडली. तिने मनात ठरवलं की मला काहीही काम करावं लागलं, भीक मागून खावं लागलं तरी चालेल, पण यांच्यासोबत या घरात राहून रोजचे टोमणे ऐकणार नाही. आता ती लोकांच्या घरी मिळेल ते काम करण्यास तयार झाली. पण तिला कुठेच काही काम मिळालं नाही. एक दिवस ती अशीच भटकत फिरत रेल्वे स्टेशनवर पोहोचली. तेव्हा तिला तिथे तिचे सासू सासरे भीक मागत असताना दिसले. तेव्हा तिला धक्काच बसला. ती त्यांच्याकडे जाते आणि त्यांना मिठी मारून रडू लागते आणि विचारते, आई बाबा, तुमची अशी अवस्था कशी झाली? सासू आणि सासरे सुधाला त्यांच्यासोबत झालेल्या फसवणुकीबद्दल सर्व काही सांगतात. तुझा नवरा परदेशात निघून गेला आणि तुझ्या जाऊबाईने आणि आमच्या मोठ्या मुलाने आमची फसवणूक करून सर्व जमीन मालमत्ता त्यांच्या नावावर करून आम्हाला घराबाहेर काढले आहे. आता आम्ही दोघं इकडे तिकडे धक्के खात फिरत आहोत. सुधा एक निर्मळ मनाची मुलगी होती. ती तिच्या सासू सासऱ्यांसोबत अशा परिस्थितीतही राहू लागते. भीक मागण्याव्यतिरिक्त आता तिच्याकडेही काही दुसरा पर्याय नव्हता. कधी कधी सुधा ट्रेनमध्ये मिळेल त्या छोट्या मोठ्या वस्तू विकून आपल्या सासू सासऱ्यांचे पोट भरायची, त्यांची सेवा करायची. ते तिघही स्टेशनच्या बाहेर एका कोपऱ्यात फुटपाथवर ताडपत्रीच्या साह्याने एक छोटी झोपडी बांधून रात्र तिथेच घालवायचे. अशीच 3 वर्ष गेली. 3 वर्षानंतर जेव्हा अमोल परदेशातून आपल्या मायदेशी भारतात परतला, तेव्हा घराला कुलूप लावलेले पाहून तो आश्चर्यचकित झाला. त्याने त्याच्या वहिनीला आणि भावाला फोनही लावला, पण त्यांचे फोन लागत नव्हते. आजूबाजूच्या लोकांना विचारल्यावर त्यांच्याकडून कळलं की भाऊ आणि वहिनी हे घर जमीन विकून कुठे गायब झाले आहेत. माहीत नाही, ते आता तिथे राहत नाहीत आणि त्यांच्या आईवडिलांना त्यांच्या वहिनीने धक्के देत घरातून हाकलून दिले. त्या बिचाऱ्या लोकांना रेल्वे स्टेशनवर भीक मागताना आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहिले आहे. शेजारच्या 1-2 माणसांनी त्याला सांगितले, तेव्हा ते ऐकून त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. त्याला धक्काच बसला. मी माझ्या वहिनीच्या हितासाठी माझ्या बायकोला घर सोडण्यास भाग पाडले. तिला नेहमी खूप त्रास दिला. तिला प्रेमही देऊ शकलो नाही. आता मी काय करू, असे म्हणत तो त्याच्या कपाळावर हात मारत खाली बसला. आता त्याने आपल्या आईवडिलांचा शोध घेण्यासाठी रेल्वे स्टेशन गाठले. तो त्यांना इकडे तिकडे शोधू लागला. तेव्हा त्याला दिसले की तिथे त्याचे आईवडील भीक मागत आहेत. तो त्यांच्या जवळ आईवडिलांजवळ जातो आणि त्यांना पाहून ढसाढसा रडू लागतो. त्याच वेळेस त्याची बायको सुधा कुठून तरी पाणी आणायला गेलेली होती, जी तिच्या सासू सासऱ्यांच्या सेवेत लागलेली होती. ती जेव्हा तिच्या नवऱ्याला समोर पाहते तेव्हा जोरजोरात रडू लागते.
ती तिच्या नवऱ्याचा आजही तितकाच सन्मान करत होती जितका ती आधी करत होती. पण अमोलने त्याच्या वहिनीच्या प्रेमाच्या जाळ्यात अडकून त्याच्या बायकोला नाकारले होते. पण आजही बायकोचे त्याच्यावरचे प्रेम पाहून त्याला त्याची चूक कळून आली होती आणि त्याला अश्रू अनावर झाले. त्याला त्याच्या चुकांवर पश्चाताप होत होता. आता ते चौघेजण एका जागी बसून एकमेकांना मिठीत घेऊन रडू लागले आणि आपले मन हलके करू लागले. अमोलला आईवडिलांनी सांगितले की बेटा, तुझ्या भावाने आणि बहिणीने आमच्यासोबत खूप चुकीचं केलं. सगळं काही त्यांच्या नावावर करून घेतलं. तुझा हिस्साही त्या लोकांनी काढून घेतला. पण तूही त्यावेळेस आमचं काहीच ऐकलं नाहीस. पण आम्ही देवाचे आभारी आहोत की आमची लहान सून आम्हाला चांगली आणि निर्मळ मनाची आणि दयाळू भेटली आहे. नाहीतर आज आम्ही असेच फुटपाथवर भुकेने व्याकुळ होऊन कधीच मेलो असतो. तू तर सुधाला नाकारले होतेस, पण तरीही ती आजही तुला तोच मानसन्मान देत आहे. अशी सून कुठे शोधूनही सापडणार नाही. हे ऐकून अमोल खूप रडू लागला आणि सुधाला म्हणू लागला, मी केलेल्या सर्व चुकांची मला खूप लाज वाटत आहे. प्लीज मला माफ कर. मी तुला समजू शकलो नाही. प्लीज मला माफ कर. सुधा त्याला म्हणाली, यात तुमची काही चूक नाही. तुम्हाला तुमच्या वहिनीने तिच्या जाळ्यात अडकवून ठेवले होते. आता तुमचे डोळे उघडले आहेत. तुम्हाला तुमची चूक कळली आहे. आमच्यासाठी यापेक्षा चांगलं काही असू शकत नाही. अमोल म्हणतो, आता तुम्हाला हे काम करण्याची काहीच गरज नाही. माझ्यासोबत चला इथून. आपण कष्ट करू, मेहनत मजुरी करू. आत्तापर्यंत जे काही पैसे मी कमावले होते ते मी वहिनीच्या खात्यात जमा केले होते. त्यामुळे आता माझ्याकडे काही शिल्लक नाही. पण मी पुन्हा मेहनत करेन. अमोल आपल्या बायकोला आणि आईवडिलांना सोबत घेऊन तिथून दुसऱ्या शहरात निघून गेला. एका भाजीपाल्याच्या मार्केटजवळ एक लहान खोली भाड्याने घेऊन तिथेच राहू लागला आणि त्याच मार्केटमध्ये एका मोठ्या व्यापाऱ्याकडे मजूर म्हणून काम करू लागला. गाडीत सामान, भाजीपाला लोडिंग अनलोडिंग करण्याचे काम तो करू लागला आणि दिवसभर जे काही पैसे कमावू लागला त्यातून तो आपल्या घरच्यांचा आणि स्वतःचा खर्च भागवू लागला. पण 4 लोकांचा खर्च भागवणे, तेही मजुरीचं काम करून, हे खूप मोठं आव्हान होतं. हळूहळू वेळ जात होता. एके दिवशी त्याची बायको त्याला म्हणाली, तुम्ही मला एक भाजीचे दुकान टाकून द्या. मी भाजी विकेन आणि तुम्ही तुमचं काम करत राहा. आपल्याला आणखीन काही हातभार लागेल. आई बाबा घरीच राहतील. ते वयस्कर आहेत, म्हातारे आहेत. त्यांच्याकडून काही काम होणार नाही. यावर अमोलच्या वडिलांनीही सहमती दर्शवली आणि म्हणाले, अरे बेटा, सुनबाई अगदी बरोबर बोलत आहे. आम्ही देखील दुकानात बसू. हळूहळू आपला हा भाजीचा व्यवसाय सुरू होईल. अमोलने बाजारात चांगली जागा पाहून भाजीपाल्याचे दुकान सेट केले. आता एकीकडे अमोल मार्केटमध्ये मजुरी करायचा आणि आपल्या दुकानासाठी कमी भावात भाजीपाला विकत घेऊन यायचा, तर दुसरीकडे सुधा दुकानावर भाजी विकत होती. त्यांचे दुकान चांगले चालू लागले आणि आता पैशांची बचतही होऊ लागली. भाड्याचं घर घेतलं होतं म्हणून घरमालकाला भाडंही वेळेवर देत होते. हळूहळू आता त्यांनी एक छोटीशी जागाही विकत घेतली होती. आता ते काही पैसे बाजूला ठेवू लागले. खूप मेहनत करून त्यांनी त्या जागेवर एक घरही बांधले. मार्केटमध्ये बरेच वर्ष काम करून आता अमोल तिथल्या मार्केटचा सगळा व्यवहार, घेणे देणे चांगल्या प्रकारे शिकला होता. तो आता स्वतः त्या मार्केटमधील व्यवहार करून मोठा व्यापारी बनला होता. त्यामुळे त्यांची खूप चांगली कमाई देखील होऊ लागली होती. त्यांची सगळ्यांची मेहनत आणि त्यांच्या एकमेकांवर असलेल्या प्रेमामुळे त्यांनी बरेच प्लॉट विकत घेतले होते. आता अमोलकडे दुप्पट संपत्ती होती. जितकी त्याचा भाऊ सूरजने फसवणूक करून त्याच्याकडून हडप करून घेतली होती त्यापेक्षा दुप्पट. तिकडे सूरज आणि त्याची बायको सर्व संपत्ती हडप करून आपल्या सासरी निघून गेला होता. सूरजच्या सासरच्या लोकांनी त्यांची खूप सेवा केली, पण जेव्हा त्यांच्याकडील पैसे संपले तेव्हा त्या दोघांना घरातून हे सांगून हाकलवून दिले की जे आपल्या भावाचे होऊ शकले नाहीत ते आपले काय होणार. म्हणतात ना की तुम्ही जे काही कराल तेच तुम्हाला परत मिळेल. आणि झालंही अगदी तसंच. त्यांनाही घराबाहेर हाकलून देण्यात आले. आता ते लोकही इकडे तिकडे धक्के खात फिरायला मजबूर झाले होते.
एक एक पैशासाठी तळमळू लागले होते. 2-2 दिवस त्यांना खायलाही काही मिळत नव्हतं. पाणी पिऊन आपली भूक भागवत होते. जसे त्यांनी त्यांच्या आईवडिलांसोबत केले, आपल्या छोट्या भावाच्या बायकोसोबत केले. आज त्यांना तेच दिवस पाहायला मिळत होते. पण एके दिवशी अचानक भटकत ते त्याच भाजी मार्केटमध्ये पोहोचतात, जेव्हा सूरज आणि त्याची बायको अमोलला एका मोठ्या व्यापाऱ्याच्या रूपात पाहतात आणि त्यांच्या हाताखाली अनेक लोक काम करत असताना पाहतात. तेव्हा त्यांना त्यांच्या डोळ्यांवर विश्वासच बसला नाही. त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. मग दोघेही अमोलकडे जातात. तिथे आई बाबाही बसलेले होते. त्यांना पाहून सूरजची बायको तिच्या सासू सासऱ्यांच्या चरणी नतमस्तक होताच अमोल त्यांना थांबवतो आणि म्हणतो, वहिनी, दूर राहा माझ्या आई वडिलांपासून. आई बाबांना स्पर्शही करू नका. काय केलं होतं तुम्ही त्यांच्यासोबत? केवळ पैशांसाठी तुम्ही त्यांना बेघर केलं होतं. तुम्ही माझ्या लक्ष्मीसारख्या बायकोपासून मला दूर केलं. एवढंच नव्हे तर तुम्ही माझी संपत्ती देखील बळकावली. आता काय करायला आला आहात तुम्ही लोक इथं? तुम्हाला हवे तिथे तुम्ही जाऊ शकता. तुमचा आमच्याशी काही संबंध नाही. पण त्यांची वाईट अवस्था लक्षात घेऊन तिचे सासू सासरे म्हणतात की बाळा अमोल, त्यांच्याकडून चूक झाली आहे. याआधी तुझ्याकडूनही झाली होती. शेवटी काहीही असो, हा तुझा भाऊ आहे. जे व्हायचं होतं ते झालं. त्यांना आता माफ कर. यावर अमोलची पत्नी सुधाही म्हणते की हो आई बाबा, तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे. ते कसेही असले तरी आपल्याच कुटुंबाचा एक भाग आहेत आणि भाऊ व वहिनी इतरत्र कुठेही कामाला गेले तर आपलीच इज्जत जाईल. तुम्ही यांनाही काही छोटा मोठा उद्योग सुरू करून द्या. त्यांनी आपल्यासोबत जे काही केले त्याचे फळ त्यांना मिळाले आहे. शेवटी काहीही झालं तरी त्या माझ्या जाऊबाई आहेत. आजही मला त्यांचा आदर आहे. आपल्या बायकोच्या समजूतदारपणाने अमोलचा रागही आता शांत झाला. त्यालाही कळून चुकले की जे घडले आहे ते आता आपण बदलू तर शकत नाही. आणि मग तो स्वतःचे पैसे गुंतवून मोठ्या भावासाठी काम सुरू करतो. आता दोन्ही भाऊ आपले काम चोखपणे सांभाळतात आणि आपल्या कुटुंबासोबत मोठ्या प्रेमाने आणि गुण्यागोविंदाने राहतात. कथा आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओला हाईप देखील करा. भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये नवीन एका कथेसह.